28 जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला। या घटनेच्या 1 महिन्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आता समोर आलाय। विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला। बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान सकाळी 8:46 कोसळल्याची माहिती मिळाल्याचं अहवालात नमूद झालं। सुरुवातीला विमान झाडावर आदळलं, त्यानंतर जमिनीवर कोसळलं। ही घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावर 3000 मीटर दृश्यमानता होती, असं अहवालात नमूद करण्यात आलंय। तर उड्डाणापूर्वी पायलटने मद्यपान केलं नव्हतं असंही अहवालात म्हटलंय। मात्र बारामती विमानतळावर सुविधा अपुऱ्या असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आलाय। तर AAIBच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय काय आहे ते पाहूया। उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर हा खराब झालेला आहे। विमान कोसळलं तेव्हा 3000 मीटर दृश्यमानता होती। रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळलं। रॉ डेटा डाउनलोड केलेला आहे। विमान कोसळण्याआधी झाडाला धडकलं। दोन्ही पायलट्सनी मद्यपान केलं नव्हतं। बारामती रनवेवर दिशानिर्देश देणारी यंत्रणा ही अपुरी आहे। मार्च 2016 मध्ये बारामती रनवेची शेवटची दुरुस्ती करण्यात आलेली, त्यानंतर दुरुस्ती न झाल्यानं रनवेवरील मार्किंग धूसर झालेलं। प्राथमिक अहवालातल्या या सगळ्या बाबी आता समोर येत आहेत। दरम्यान हा अहवाल आल्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। एक्स पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, प्राथमिक अहवालात AAIBने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढलाय असा प्रश्न त्यांनी विचारला। CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? या अहवालातील पान क्रमांक 4 वरील मुद्दा 5.1 मधील बारामती एअरफील्ड इज सिच्युएटेड इन द बारामती डिस्ट्रिक्ट हे वाक्य AAIBने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसे आहे। परवा मुंबईत यावर विस्तृत बोलेन असं रोहित पवार म्हणाले। या अहवालासंदर्भात अदिती तटकरे आणि उदय सामंत यांचं काय म्हणणं आहे, बघूया। या जागतिक ज्या यंत्रणा आहेत यांची पण मदत घेऊन त्यांचा आणखीन काही नव्याने अहवाल येतो का हे सुद्धा त्याच्यामध्ये पाहावं लागेल। आणि या ज्या 4-5 यंत्रणा आहेत यांचे अहवाल हे एका मला वाटते प्लॅटफॉर्मवर, कारण एक एक यंत्रणा आपापल्या पद्धतीनं चौकशी करते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या अहवालांचं, वेगवेगळ्या यंत्रणेच्या अहवालांचं एकत्रीकरण करून एक ठोस असा एक अहवाल किंवा त्या संदर्भातले एक रिपोर्ट हे दिलं गेलं पाहिजे। आज प्राथमिक अंदाज जो आहे तो DGCAनं जाहीर केला। त्याच्यामध्ये विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती अशा पद्धतीचा अहवाल आहे आणि ती 3-3.5 होती अशा पद्धतीच्या अहवालामध्ये नमूद केलं गेलंय असं ऐकिवात आहे। त्याच्यामध्ये DGCAनं अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे। अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि DGCAची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे। त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही। तर या अहवालानंतर अमोल मिटकरी आणि विकास लवंडे यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते